नमस्कार महाराष्ट्र. दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्ही तुमचे जे रेल्वे पास आहे तर ते घर बसल्या 2 मिनिटामध्ये काढू शकणार आहात. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. पूर्वीला आपल्याला रेल्वे पास काढण्यासाठी कुठल्या ना कुठल्या कामाला रेल्वे स्टेशनला आणि हॉस्पिटलला जाण्याची गरज होती, परंतु आता ते काढणे अत्यंत सोपे झाले आहे आणि तुम्ही घरी बसल्या 2 मिनिटामध्ये तुमचे रेल्वे पास जे आहे तर ते काढू शकणार आहात. कसे काढायचे, काय प्रोसेस आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या दिव्यांगांशी रिलेटेड व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला तुमचे रेल्वे पास काढण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता आहे, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे तर ते असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं UDID कार्ड, त्याचबरोबर एक चालू मोबाईल नंबर ज्याला तुमचं आधार कार्ड आणि UDID कार्ड लिंक असेल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक छोटासा मेल ID जो प्रत्येकाकडे असतो. तर या बेसिक गोष्टी आहेत आणि या मला वाटतं तुमच्याकडे प्रत्येकाकडेच या गोष्टी असतील. तर आता काय करायचं आहे, गुगलवरती जायचं. हे सर्व काढणं मोबाईलवरून शक्य आहे आणि खूप सोपं आहे. ठीक आहे, गुगलवरती जायचं आहे. त्यानंतर तिथे दिव्यांग रेल्वे पास, तुम्ही स्पेलिंग चुकीचं टाकलं तरी चालेल, रेल्वे दिव्यांग पास असं टाकलं तरी चालेल, किंवा दिव्यांग असं जरी सर्च केलं दिव्यांग रेल्वे तरी ते रिझल्टमध्ये शो होतील. रेल्वे दिव्यांगजन कार्ड असा ऑप्शन येईल तुम्हाला, लाल कलरमध्ये त्याचा आयकॉन दिसेल. ठीक आहे, वेबसाईटचा. तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर जी पहिली लिंक आहे, तुम्ही काहीही सर्च करू शकता, त्यानंतर जी पहिली लिंक आहे त्या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे. तिथे कुठल्याही ॲडव्हर्टाईज किंवा कुठलेही काहीही ऑप्शन शो होणार नाही. तिथे लॉग इन असेल आणि रजिस्टर ॲज अ न्यू युजर, म्हणजे तुम्ही नवीन आहात अशा पद्धतीचे ऑप्शन तिथे 2 दिसेल तुम्हाला. एकतर एंटर युअर मोबाईल नंबर और ईमेल ॲड्रेस, युजर नेम असं दिसेल आणि खाली रजिस्टर्ड न्यू युजर, म्हणजे रजिस्टर्ड नवीन वापरकर्ता असाल तर न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे बघा, सध्याला याची प्रोसेस मी तुम्हाला सरळ सांगत आहे, परंतु जर तुम्हाला ही प्रोसेस लाईव्ह हवी असेल, म्हणजे कसं काढायचं त्याची प्रोसेस पूर्णपणे स्क्रीनवरती बघायची असेल तर त्याविषयी तुम्ही कमेंट करा. निश्चितच तुम्हाला ती प्रोसेसचा व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. सध्याला आपण सांगत आहोत, तुम्हाला शक्य असल्यास ते करा. अन्यथा जर जमत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता की सर डेमो व्हिडिओ टाका, त्यानंतर आपण लगेच तो व्हिडिओ टाकणार आहोत. ठीक आहे. तर बघा, रजिस्टर्ड ॲज अ न्यू युजर करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो काही आहे तर तो हे करायचा आहे. किंवा तुम्ही आधारला ऑथेंटिकेशन करून, म्हणजे तिथे एक चेकबॉक्स येतो की एंटर युअर आधार नंबर, आणि आधारला परमिशन देऊन देखील तुम्ही जे आहे तर ते तुमचे डिटेल्स, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, वडिलांचं नाव, या सर्व गोष्टी ॲटोमॅटिकली फिल तिथे होतील जर तुम्ही आधारला परमिशन दिली तर. जसं आपण DBTला, संजय गांधीला वगैरे परमिशन देतो त्याप्रमाणे. ठीक आहे. जर ते नसेल द्यायचे तुम्ही मॅन्युअली टाकू शकता. आता मॅन्युअली कधी टाकायचं, तर तुमचं आधार कार्डवरचं नाव वेगळं असेल आणि तुमचं UDIDवरचं नाव जर स्पेलिंगमध्ये थोडीशी चेंज असेल, जसे W जागी V झालेलं असेल किंवा ईच्या जागी I झालेलं असेल, तर तुम्ही आधार कार्डला परमिशन देऊ नका. ठीक आहे. त्यानंतर पुढे जे आहे तर ते तुम्ही UDID कार्ड, बघा तुम्ही मॅन्युअली देखील तुमचं कार्ड काढू शकता, मॅन्युअली डिटेल्स फिल करून. त्या व्यतिरिक्त तुम्ही ते करायचं. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, म्हणजे रजिस्टर्ड केल्यानंतर एक तुम्हाला मेसेज येईल की तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर्ड झालेला आहात. ठीक आहे. तर रजिस्टर्ड झाल्यानंतर तो पेज परत रिफ्रेश करायचा किंवा ते बंद करून परत चालू करायचं, म्हणजे त्याच लिंकवरती परत जायचं आणि तुम्हाला जिथे रजिस्टर्ड ॲज अ न्यू युजर केलं, आता तिथे क्लिक न करता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर गेट OTPवरती क्लिक करायचं आणि OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला जो आहे तर तो एक नॉर्मल कॅप्चा आला तर कॅप्चा भरून पुढे लॉग इनवर क्लिक करायचं. जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल तिथे तुम्हाला अप्लाय फॉर दिव्यांग रेल्वे पास, दिव्यांग कन्सेशन, अप्लाय फॉर फॉर्म ब्लाइंड युजरसाठी असेल तर तिथे ब्लाइंडसाठी असाल तर ब्लाइंड करा, किंवा तुम्ही इतर कॅटेगरीत असाल तर तुम्ही त्यावरती ऑप्शन्सवरती क्लिक करू शकता. ते सर्व ऑप्शन्स तुम्हाला याच्यावरती पाहायला मिळेल. अप्लाय फॉर ऑनलाईन दिव्यांग पास या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे बेसिक डिटेल्स भरायचे, तुमचं नाव,
त्यानंतर UDID कार्ड नंबर, UDID कार्डने करायचं असेल तर जर तुम्ही UDID कार्ड नंबर टाकला आणि ते एक तिथे बटन असतं ते जर ऑन केलं तर तुमचे सर्व डिटेल्स ॲटोमॅटिकली शो होतील. तुम्हाला कुठलेही जे आहे तर ते डिटेल्स फिल करण्याची गरज पडणार नाही. तुमचं नाव वगैरे जे काही UDID इन डिसॅबिलिटीला जे तुमचं नाव लिंक असेल तेच तिथे येईल. जसं सुरुवातीला मी आधारचं सांगितलं त्याप्रमाणे. ठीक आहे, तुम्ही फक्त UDID कार्डवर देखील तुमचा रेल्वे पास काढू शकता, अन्यथा तुमच्या आधार कार्डवरच्या डिटेल्सवर ऑथोराईज करून देखील काढू शकता. तर ज्यांचं आधार कार्ड आणि UDID कार्डवर काही डिटेल्स चुकीचे नाही आहेत त्यांनी दोन्ही गोष्टी जरी ओके केल्या तरी चालेल, म्हणजे दोन्ही गोष्टीला चेक केलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला अपलोड करण्यासाठी ऑप्शन्स येईल. तर तुम्हाला जर काही ऑप्शन्स ते ॲटोमॅटिकली डिसेबल असतील जर तुम्ही UDID कार्ड नंबर टाकला असेल तर, कारण तुमचा फोटो आणि ते UDID कार्डवर जे आहे तेच तो ॲक्सेप्ट करेल. ठीक आहे, तुमच्या वडिलाचं नाव बरोबर टाकायचं तुम्हाला. जर ते ॲड्रेस प्रूफ मागत असेल, कारण व्हेरीफाय करायला पास ॲड्रेस प्रूफ मागतात, तर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड देखील टाकू शकता. अशा पद्धतीने ज्या बेसिक ज्या माहिती आहेत तर त्या तुम्हाला भरायच्या आहेत. आणि त्यानंतर जे आहे तर ते तुम्हाला एक ऑप्शन असतं तिथे की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, तर तुम्ही दिव्यांगांच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात त्यानुसार ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तिथे 4 की 5 ऑप्शन्स असतात. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करून जे आहे तर ते अप्लाय नाववर क्लिक करू शकता. जसं तुम्ही अप्लाय नाववर क्लिक कराल तसं तुमचा फॉर्म जो आहे तर तो अप्लाय होईल आणि पुढील 8 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं कार्ड जे आहे तर ते मिळेल. जर काही चुकलं असेल तर निश्चितच तिथे रॉंग डिव्हिजन किंवा मग अशा पद्धतीचे काहीतरी ऑप्शन्स येतील. जर तुमचं डिव्हिजन रॉंग झालं असेल, काहीतरी तुमच्याकडून चुकलं असेल तर, परंतु 100% जे आहे तर त्यांचा रिप्लाय 8 ते 15 दिवसात निश्चित येतो. म्हणजे पुढच्या 8 ते 15 दिवसात तुम्हाला योग्य माहिती मिळेल की तुमचं कार्ड आलेलं आहे की नाही. जर आलेलं असेल तर तिथे शो होईल आणि तुम्ही ते ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन त्या कार्डची प्रिंटआउट देखील तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर तुम्हाला याविषयीचा सविस्तर व्हिडिओ हवा असेल, स्क्रीनवरती कसं करायचं याविषयीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जर तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा. तो व्हिडिओ लवकरच आपण बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.